गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया नमन माझे तुमच्या पाया करुणा करावी सखया करा छाया कृपेची तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भव अज्ञान स्वरूपी लागो अनुसंधान हेची कृपादान मज द्यावे मी बुडतो या भवसागरी येथोनी माते काढी सत्वरी पुढे जे होणे असेल परी ते सुखे श्रीहरी होऊ का तरणोपाय ते साधन मी तव नेणे आणिक जाण परी तव चरणी ठेवूनी मन आरंभिली हे काळक्रमणा श्रोती होऊनी सादर श्रवण कीजे कथा प्रसर नूतन कथा म्हणून अफेर न कीजे स्वामिया नूतन हे पद्मरचना कथा भाग पूर्वील जाणा संमत घेतले पद्मपुराणा श्लोक जाणा तेथीचे नारायण उवाच न कृशामृत वत्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा न च व्यंगामती श्रांतां गां दध्यान ब्राह्मणाय वै ऐक लक्ष्मी सावधान मागे निरोपिले गोदान परी ते पाहिजे सुलक्षण अलक्षण नसावे असावी सुंदर पौष्टिक आणि भरीस वत्सक दुग्धी जेवी बलाहक वर्षे तोय अपार. तर गाय दान करायची ती कशी केली पाहिजे हे सांगितलेलं आहे. गाय कशी पाहिजे की ती सुलक्षणी पाहिजे, अलक्षण नसावं तिच्यामध्ये, शांत असावी, मार्गी वगैरे असू नये, सुंदर आणि पौष्टिक असावी, तिनं पुष्ट असावी, उगीच आपली कृष गाय असू नये आणि सवत्सक असली पाहिजे, त्याला बाळ असलं पाहिजे, त्याला पाडस असलं पाहिजे की जे दूध पितंय तिचं अशा पद्धतीचं ते असलं पाहिजे. रोड अथवा रोगिष्ट मृत वत्स नसावे स्पष्ट किंवा वंध्या सोनी वरिष्ठ कामा नये दाना ते. रोड किंवा रोगिष्ट ते बाळ असून वत्स असू नये ते, किंवा मेलेलं असू नये ते. अशी एखाद्या गाईचं जर वत्स मेलेलं असेल तर ते दान करू नये गाई, किंवा वंध्या गाई असेल तरीसुद्धा ते दान करू नये. अथवा रोगी व्याप्त शरीरी दुग्ध न देती तिळभरी ऐसी धेनू दाना ते निर्धारी योग्य सुंदरी नसे पै. ती रोगी असता कामाने शरीराने किंवा दूध देत नाही जरासुद्धा अशी गाय जी आहे ती दानासाठी योग्य नाही आहे. लातरी खैरिंडीवरी एक शृंगी नसावी तरी आपुले पय आपण प्राशन करी पाना चोरी दोहिता. एक शृंगी गाय जी आहे ती असू नये असं सांगितले. स्वतःचंच दूध स्वतः प्राशन करते अशी दूध चोरणारी पाना चोरणारी गाय दान करू नये, तिचा काय उपयोग नाही आहे. ऐसियाचे न कीजे दान दान केलिया कवण पुण्य जैसे अजागळीचे स्तन दुग्ध नाशोणीत काही. अशी जर गाय दान केली तर त्या दानाचं त्याचं काय पुण्य मिळणार नाही. कारण अजागळीचे स्तन म्हणजे काय, शेळीला इथं गळ्याला स्तन असतं की नाही,
ते स्थळण काय करतं, दूध पण देत नसतं आणि त्याच्यापासून काही उपयोगही होत नसतो त्या शेळीला. तर अशा पद्धतीचं शेळीचं उपयोग नाही. तशीच ही गायीसुद्धा आहे. अशा गायीचं दान करू नये कधी. लक्षणयुक्त धेनू बरवी, सहकुटुंबी ब्राह्मणा ते ध्यावी, अलंकारयुक्त असावी, दोहन पात्रासहित. दोहन पात्र म्हणजे दुधाचं भांडं सुद्धा त्याच्याबरोबर दान करायचं असतं. ऐसी दिदली या दान, तेने संतोषे जनार्दन, मग ते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जाणसेना. अशा पद्धतीने जर दान केलं गायीचं तर त्यामुळं काय होतं, जनार्दन म्हणजे महाविष्णू प्रसन्न होतो आणि त्याची रवानगी काय, त्याला काय होतं, मोक्षाची पावती त्याला मिळते, मी मोक्षाला जात होतो. आणि याच्यामध्ये कसलाही संदेह घालू नका असं म्हणून सांगितलेलं आहे. अपात्री केलिया दान, अपात्री केलिया दान, करी ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण, पाहोन दान पैद्यावे. ब्राह्मण सुद्धा कसा पाहिजे, तर सत्पात्री असला पाहिजे, त्याला दान द्यावं. बहु क्षीरांच यो गाव वै ब्राह्मण योप पादयेत, उत्तारे चात्मानं सप्त सप्त कुलानीच, धेनु ते बहुत दुग्धाची, सुलक्षणीक सवत्साची, दान दिदलिया ईशाची, तरी पदवी साची पावे तो, तयाचा जन्म सफळ झाला आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना, म्हणून मलमासी जाण, अगत्य की जे गोदान, नारी अथवा पुरुष जाण, भाग समान उभयासी. म्हणून सुलक्षणी बहुत दुग्ध देणारी म्हणजे दूध भरपूर देणारी सुलक्षणी सवत्साची गाय जर दान दिली तर अशाचा जन्म काय होतो, सफळ होतो आणि सप्त कुळांचा उद्धार होतो म्हणून सांगितले. पाठीमागच्या 7 कुळांचा उद्धार होतो त्याच्यामुळे. जो दीन पुरुष असतो त्याच्या हातून कधी दान घडत नाही. आणि म्हणून मलमास महात्म्य जे असतं त्यावेळेला अगत्य गोदान करावं. त्यासाठी नारी किंवा पुरुष असा भेद मानू नये, सर्वांनी करावं गोदान. गावो यज्ञस्य नेत्रे वै, गावो यज्ञस्य वै मुखम, अमृतह्यं क्षयं दिव्यं, क्षीरं गावो वहं तिच. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र, वरुषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुरादे. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृत असे पाही, परीक्षीर आम्हा ते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर धेनू गात्री प्रवेशले साचार, आणि सरिता अपार प्रवेशिल्या धेनू अंगी. यदर्थी श्लोक संमतीचा असे हो ग्रंथांतरीचा, तोची निवेदितो साचा अर्थ तयाचा पहावा. धेनू म्हणजे गाय जे आहे ते यज्ञाचं नेत्र असायचं. नेत्र म्हणजे डोळे आणि यज्ञमुख स्वतंत्र आहे. वरुषे अमृत क्षीरमात्र, जे दुर्लभ सुराते. सूर म्हणजे देव, देवांना सुद्धा हे जे क्षीर आहे अमृतासमान ते दुर्लभ आहे. म्हणून इंद्रादी सुरवर देव हे पाहत होते आणि ते अमृत म्हणून काय केलं, त्यांनी क्षीर आम्हाला प्राप्त नाही आहे असं. आणि ते कुठं आहे तर भूलोकी आहे. आणि ते कुठं आहे तर ते गायीच्या पासून मिळतं. म्हणून गायीच्या मध्ये सर्व दैवतांनी काय केला, संचार केला, आतमध्ये त्यांचा वास केला. शृंगमूले गवां नित्यं, ब्रह्मा विष्णू समाश्रितौ, शृंगाग्रे सर्वतीर्थानि, स्थावराणि चराणि च. तव आशंका घेऊन सत्वर श्रोती बोलले, पुत्र सर्वगात्री सुरवरा किं कारण प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती एकचित्ते परिसावा, जो ऐकता सर्व जीवा संशय फिटे अनायासे. त्याने शंका आली म्हणे की हे सगळ्या गात्रांमध्ये देवांनी सुरवरांनी का प्रवेश केला.
तरी पौलव्य नामे ऋषीश्वर. पौलव्य ऋषी होता. तपो बळे मुनीवर कष्टविले जे स्वशरीर तप अपार आचरला. स्वतःचं शरीर कष्ट होऊन त्यानं भरपूर तप केलं. तयाची तप सामर्थ्ये भय उपजले वासवाते. मग प्रेरिता झाला अप्सरा ते तपक्षया ते ऋषीच्या. त्याचं तपसामर्थ्य एवढं होतं त्याच्यामुळं काय झालं की इंद्राला सुद्धा भीती वाटायला लागली. मग त्याचं तप जे आहे त्याचा क्षय करावा म्हणून काय केलं त्यानं अप्सरांना सांगितलं तुम्ही जाऊन त्याचा भंग करा. अप्सरा म्हणती अमरेशा तपा ते क्षय की जे कैसा. परम कोपिष्ट ऋषी राजसा देखता आम्हा शापिल. अप्सरा म्हणते की त्याने जर आम्हाला बघितलं तर आम्हाला तो हृष्ट होऊन काय केलं आम्हाला शाप देईल. तव आज्ञा देतसे इंद्र आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार ते ते सुखे होऊ का. तुम्ही आता ताबडतोब जा म्हणे. तर इंद्र म्हणजे देवांचा राजा आहे त्याचं ऐकलंच पाहिजे. जे होईल ते बघू पुढं पण आता तुम्ही जा. इंद्राचा हा स्वाभाविक गुण तपा ते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण वासवा अंगी असे पै. हा इंद्राचा गुणच आहे की कोणी तपश्चर्या करत असले की आपल्यापेक्षा वरिष्ठ होऊ नये म्हणून त्याला काय करायचं की त्याचा तपभंग कर कुठं काय कर अशा प्रकारे ती करत राहायची. आज्ञा घेऊन अप्सरा येत्या झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीवरा महाराज पौलव्याते. येऊन या आश्रमा निकटी ऋषी ते अवलोकिले दृष्टी. तव तो तपस्वी महाहटी तपश्चर्येस बसलासे. तव त्या देवांगणा जाणा अवलोकोणी ऋषी राणा. चमकत चमकत सन्निधाना हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी तया ते देखिले नयनी. मग पुसे तया लागोनी किमर्थ कहर मांडिला. आम्ही न लागो कवणा ते काही हा किमर्थ पेटला आमुचे डाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित. शापोदक करी घेऊनी आव्हानिले वासवा लागोनी. तो एरीकडे काय झाली करणी इंद्रभोनी. तेव्हा त्या अप्सरा ज्या होत्या त्या काय केल्या त्यांच्या आश्रमामध्ये गेल्या तिथं. आणि तिथं गेल्यानंतर त्या ऋषीला त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी नृत्य केलं त्यांनी. जवळपास गेल्या. ते ऋषीने बघितलं म्हणे तुमचा आमचा काही संबंध नाही आहे तुम्ही इथं कशासाठी आलेला. आणि ते बघितल्यानंतर तुम्ही हा जो कहर मांडला माझं तप भंग करण्यासाठी म्हणून ते त्यांना शाप देण्यासाठी हातामध्ये उदक घेतलं त्यांनी. आणि वासवा लागलं म्हणजे इंद्राला सुद्धा तो शाप द्यायला निघाला. सिंह त्यावेळी काय होतं इंद्रभोणी सिंहावरी वासवो तव खळबळीला तयाचा देहो. चंचळ होताची पहाहो सभोवते अवलोकित. त्यावेळी तो सिंहासनावर बसलेला असतो त्याला तो खळबळला आता आपल्याला शाप मिळणार. शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे. मग पिशाचवत पळत असे नेटे जेथे असे कमळासन. त्याच्या अंगाला ते काय काटे सगळीकडे उमटले. ते उदक जे शापाचं होतं ते टाकल्यानंतर इंद्राच्या अंगाला काटे उठले. मग ते पिशाच्यासारखा पळत पुढे गेला कमळासन म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेला. घाबरेपणी ते समयी ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी. म्हणे आता रक्षे समयी करुणा करा दातारा. कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा. तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणजे उपाय सुचेल. आता जो काय तुझा अपराध घडलाय तो मला सगळा सविस्तर सांग म्हणजे त्याच्यावर काय तो उपाय सुचेल मला. तव बोले सुरेश्वर पौलव्य ऋषी तपे थोर. तया छळणा सत्वर देवांगणा प्रेरिले आम्ही. इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला. म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब.
इकडं पौलवे ऋषी म्हणायला की हा अजून कसं काय आला नाही, त्याचं आवाहन केलं त्यांनी यायला पाहिजे, आला नाही. काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागोणी, म्हणून ध्यानी विचारुणी पाहतसे. म्हणून ध्यान लावून तो बघतो. तव इंद्रा ते न देखे निजासनी, तो तव गेलासे पळुनी, कमळासने आश्वासुनी, निजासनी बैसविला. मग ऋषी आणि कौतक घेता झाला निशंक, आव्हानिला कमळ नायक इंद्रासहित ते काळी. त्याला आश्रय दिला म्हणून त्या ब्रह्माला सुद्धा बोलवून घेतला त्याने. तव आसनी चंचल ब्रह्मदेव, म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव, आम्हा सहित ऋषीराव आव्हानिता झाला शापाते. आता आम्हाला सुद्धा तुझ्या बरोबर शाप देणार. आता उपाव तरी कवण, जवळी करावा जनार्दन, मग उभयता तेथून निघते झाले लगबगे. घाबरेपणी येऊन जाण, नमिते झाले जनार्दन, म्हणती तया लागून, रक्षी भयापासून महाराजा. जय जयाजी जनार्दना, जगपाळका विश्वरक्षणा, हे दयानिधी करुणाघना, शरणागता वज्रपंजरू. त्याची स्तुती केली. तू शरणागतांना काय करतोस, त्याचं प्रोटेक्शन करतोस, आमचंही प्रोटेक्शन करा. पतित पावन हे ब्रिदावळे, तू पतितांचं पावन करणार आहे, तुझी ब्रिद आहे, ब्रिदावळे तुझी. ती सत्य करीजे काळी. त्याला सांगितलं तुझं ब्रिद आहे, तूच आता सत्य कर. तुमच्या पायाशी आलो आहेत आम्ही अपराधी कृपावळी, आम्हा रक्षित आधारा. आमच्याकडून अपराध झाला आहे, पण आता आम्हाला वाचवा. ऐकोनी ऐसे उत्तर बोलता झाला कमळावर, कवणे केला तुम्हा ते जोजार, तोची प्रकार सांगिजे. तुम्ही असं काय केलं की ज्याच्यामुळे हा प्रकार घडला, मला सांगा जरा. तव बोले कमळासन, पौलव्य ऋषी तो तपोधन, तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या. परम क्रोधी ऋषी सज्जन, शापोदके वासवा ते पराभवून, तेणे तो भयाभीत होऊन जाण मजजवळी पातला. आम्ही आश्वासिले तत्वता, तो शाप आला मज भोवता, म्हणून या उभयता येतो झालो तव दर्शन. आम्ही त्याला आपलं काय केलं, भयभीत होऊ नको, मी तुला आश्वासन देतो म्हणून त्याला बसवलं शेजारी. ते मलाही त्यांनी पाठीमागं लागला. आता कळेल कै तैसे पाही, आम्हा रक्षी नाना उपायी, मग बोलता शेषशाही ते समेश्वरेशा ते. त्यावेळी विष्णू काय केलं, त्याला बोलता झाला. हेच विषयी प्रथम शिकवण, तुम्हा ते निवेदिलेसी जाण, जेन छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा. तू कधी कुठल्या ब्राह्मणाला कधी छळू नये असं त्यांनी सांगितलं होतं. ब्रह्मशापे करोनिया, तव संपत्ती गेली विलया, मग ते सागरी काढावया परम कष्ट मत झाले. त्या ब्रह्माच्या शापानंच काय झालं, ब्राह्मणाच्या शापानं तुझी संपत्ती सगळी गेली. ते काढण्यासाठी मला काय करायला समुद्र मंथन करावं लागलं, तुझ्यासाठी एवढं कष्ट पडलं. या लागे कैसा असो ब्राह्मण, तो कसा का ब्राह्मण असे ना, परी ते माझेची मुख जाण. ते माझंच मुख आहे, न कळे तयाचे विंदान, कवणे घटी कैसा आम्ही. विंदान म्हणजे चातुर्य, शेवटी तो मीच आहे. ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेथ, तो एरीकडे पौलव्य काय करीत विचारित निजमानसी. पौलव्य म्हणलं अजून कसं काय हे आले नाही, विचार करायला लागला. म्हणे अद्याप वरी पाही उभयता ते, न देखो एक ठाई, म्हणून पेटलासे थोडाई, उदयक आणिक घेतले. तो दिसलाय नाही दोघंही, म्हणून काय केलं, परत त्याने शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं. विष्णू सहित ब्रह्मदेवो, आव्हानिता झाला वासवो, तव कै वैकुंठी देवादिदेव, घाबरा झाला निशंगा. विष्णू सहित ब्रह्मदेवाला त्याचं आव्हान केलं, तेव्हा विष्णू सुद्धा घाबरला. आता म्हणे ऋषीची या भया, आले तर तुम्ही लपावया, परी संगदोष पाहिया, आम्हा भोला तात्काळ. तुमचा संगदोष आम्हाला भोला म्हणे.
म्हणून अवघणी लोकांची कधी संगत करू नये. मज सहित तुम्ही दोघे ऋषीने उदक घेतले रागे, म्हणून उठला लागवेगे कैलास मार्गे पळाला. तो कैलासाकडे गेला. पुढे पळतसे जनार्दन, मागे धापे दाटले दोघे जण. बाप शापाचे भय दारुण, वाहे भगवान स्व अंगे. ब्राह्मण शाप परमद्वाड, राजा नहुष केला सरळ. नारदाची नारदी लज्जे आड, लपत हिंडे चहूकडे. ब्राह्मणाचा शाप कसा आहे तो फार परमद्वाड आहे. तो अगदी काय दिला शाप की तसं घडणारच. कारण ते ब्राह्मणो अस्य मुखमासी बाहू राजन ह्या कृता सांगितलं. ब्राह्मणाचं जे मुख आहे ते माझं मुख आहे असं सांगितलं. तर राजा नहुष जो होता त्याला सुद्धा काय त्याचा सरडा केला होता. नारदाची नारदी केली होती. त्याला लज्जाळ म्हणजे त्याला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. ऐसे सांगो आता किती कथा परिसवू पुढती. ऐसे पळता त्रिवर्गा प्रती, कैलासपती आटोपिला. तो कैलासपतीच्या पुढे गेला, महादेवाच्या पुढे गेला. जोडून या करपुटी, करपुटी म्हणजे दोन्ही हात. नमिते झाले दुर्जटी, वाचा झाली से हिमपुटी. बोलता ओठी शब्द नाही. दुर्जटी म्हणजे शंकर. दोघांनी हात जोडले आणि त्या दुर्जटी म्हणजे शंकराला नमन केलं त्यांनी. त्यांना काय बोलताच येत नव्हतं, तोंडातून शब्द फुटत नव्हता. तव बोले शूळपाणी, किमर्थ आगमने स्थानी. आकर्णुनी ऐसी वाणी, हसुनी बोले माधव. तुम्ही इथं कशासाठी आलायत असे म्हणून विचारलं. तेव्हा हसून माधव म्हणाला, मग आद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन. वासवे केले विघ्न दारुण, आलो धावून या ठाया. त्याने शंकराला सांगितलं की ह्या वासव्यानं म्हणजे काय, इंद्रानं विघ्न केलं मोठं आणि त्याच्यामुळे आम्ही धावून इथं आलोय आता. ऐसे लाघवी याचे शब्द, ऐकोनी हासे वृषभध्वज. वृषभध्वज म्हणजे कोण? शंकर महादेव. उभयतांचे अंतर सहज एक म्हणून, दोघांचं अंतर एकच आहे. आसने देऊन तिघांसी, बैसविले आपणा पासी. तो एरीकडे काय करी तपोराशी, पौलव्य तो ऋषी राणा. काय होतं, पौलव्य ऋषी होता तो काय करतो, ध्यानी विचारी जो मुनी. तव निघे न दिसती स्वस्थानी, शाप भय गेले पळुनी. लपाले लपणी कैलासी, मग शिवा सहित ऋषेश्वरी. आणि उदक घेतले करी, आव्हानिताच त्रिपुरारी. गेला चाचरी निजासनी. चंचळ देखोनी सदाशिवा, गुंडाळीला भस्म भटवा. हे देखोनी रमाधवा, हास्य ते धवा नाटोपे. मग म्हणे जे खट्वांग पाणी, खट्वांग पाणी म्हणजे शंकर. हे काय आरंभिली करणी, गाऱ्हाणे सांगवया या स्थानी. आलो धावणी महाराजा, तुमची तो दिसे ऐसी गती. आता जावे कवणाप्रती, कवण निवारील यातायाती. म्हणून चित्ती संदेहो. आता कुठं जायचं? तव बोले सदाशिव, तुमचा कळला भाव. टाकून जावे हा ठाव, ऐसे वाटे मज लागे. मग सखेद होऊन अंतरी, बोलता झाला मुरारी. पुढे कैसी कैसी की जे परी, हे अंतरी विचारावे. शिव म्हणे माधवासी, विचार न सुचे मानसी. का की ते दोघेही एकमेकाशी अंतरसाक्षी म्हणून. दोघं एकमेकाला अंतरसाक्षी, त्यामुळे त्याच्यावरती उपाय विचार करायचे. दोघं एकदमच विचार करतायत असं, दोन्ही एकच आहेत. वाढवावया ब्राह्मणांचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण. पुढील जाणून कारण महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी, म्हणे ऐकी जे हो त्रिपुरारी.
ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेणूवरी चालेना. ब्राह्मणाचा उपाय जो आहे तो काय गायीवरती चालणार नाही असं सांगितलं त्याने. तरी पाचारुणी धेनू लागे आपण प्रवेशू तिचे अंगी. पण काय करूया आपण त्या धेनूला बोलून घेऊया आणि तिच्या अंगामध्ये आपण प्रवेश करूया. आणि त्याच्यावरती काय तिचं चालणार नाही. संकटी रक्षी आम्हा ते म्हणून बोलते पैजाले. गाईचा अधिकार किती मोठा बघितला. देव सुद्धा त्या तिच्या पोटामध्ये लपले सगळ्या शरीरामध्ये आणि त्यांचं रक्षण केलं कामदेव. तथास्तो म्हणून पाहे धेनू बदली ते समयी मग प्रवेश करीते झाले देही. ऐका सर्व ही श्लोकार्थ शृंगमूले गवाम नित्यं ब्रह्मा विष्णू समाश्रितौ शृंगाग्रे सर्व तीर्थानि स्थावराणी च चराणी च. शिरोमध्ये महादेवा. शिरोमध्ये काय महादेव आहे. सर्वभूतमय स्थिता ललाटाग्रे स्थिता देवी नासा वंशेच षण्मुखा. नाकाच्या इथं काय षण्मुख म्हणजे महादेवाचं मुलं कार्तिकेय. कर्णयोर अश्विनौ. कानाला दोन्ही अश्विन कुमार. चैव चक्षुषो शशिर्भास्कर. चक्षु म्हणजे डोळे. डोळ्यांमध्ये काय शशी आणि भास्कर. म्हणजे शशी म्हणजे चंद्र आणि भास्कर म्हणजे सूर्य असे ते लपले. दंतेषु वायवः. दातापाशी वायू. सर्वे जिव्हाया वरुण स्थित. जिव्हायला काय झालं की वरुण तिथं स्थित झाला. सरस्वतीचे हुंकारे. हुंकाराच्या ठिकाणी सरस्वती. यमय शौच गंडयो. गंडस्थानामध्ये यम. संध्याद्वयंत थोष्टाभ्याम ग्रीवाय इंद्र संस्थितः. ग्रीवा म्हणजे काय जीभ. जिभेवरती इंद्र स्थित झालेला. साक्षद्वंगाच गोमूत्रम गोमये यमुना स्थिता. यमुना नदी कुठे झाली तर गोमयामध्ये स्थिर झाली. गंगा कुठे गोमूत्रामध्ये. त्रयस्त्रिंशत्तु देवानां कोट्यो रोम सुसंस्थितः. बाकीचे सगळे जे कोट्यावधी देव जे आहेत ते कुठे रोमामध्ये तिच्या बसले. ऐशिया परी सर्वदेव 33 कोटी सहित वासव. गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले. तै पासूनी धेनू अंगी वास असे हो नवांगी. पुढे वर्तली या प्रसंगी अवधान दिजे. त्यापासून गाईच्या अंगामध्ये ते 33 कोटी देव जे आहेत ते सगळे तिथे वास करतात. असं गाईच्या डोक्यामध्ये इथं काय असतं शंकर आहे. ठीक आहे. आता शंकराने काय केलं होतं समुद्र मंथनाच्या वेळेला वासुकी नागाला बांधला होता मेरू पर्वताला आहे की नाही. ते घुसळत होते. घुसळल्यानंतर पहिल्यांदा काय होतं त्याचा शेषनागाचा जो फणकार होता ज्यातनं विश्व जाळण्याची त्याची ताकद होती. म्हणजे विष तर ते विष काय केलं शंकरानं प्राशन केलं आणि कुठं साठवलं कंठामध्ये. ठीक आहे. तर शंकर जो आहे तो काय विष पचवत नाही साठवतो. ठीक आहे. त्याची जळजळ व्हायला लागली मग वासुकीलाच घेतलं आणि गळ्याला गुंडाळला गार झाला. तसं गाईच्या याच्यामध्ये कुठं शंकराचं स्थान आहे डोक्यामध्ये. आता आज आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. त्यांनी एक एक्सपेरिमेंट सांगितलं की देशी गाया सगळ्या आहेत ना त्यांचे असे प्रत्येकाचे टेस्ट घेतल्या. प्रत्येक गाईला काय केलं विष खायला दिलं. तर बाकीच्या गायांच्या दुधामध्ये किंवा शेणामध्ये विष आलं. पण ही जी गाय आता मी सांगितलं देशी गाय जी होती शिंग असणार की नाही गिरगे आपली ही खिल्लार गाय जी आहे ना ते गाईच्या गोमूत्रामध्ये नाही शेणामध्ये नाही आणि दुधामध्ये पण विष नाही आहे. परत दुसऱ्या दिवशी आणखी घातलं तर बाकीच्या गायांच्या याच्यामध्ये लगेच सापडलं. हिच्या शेणामध्ये गोमूत्रामध्ये दुधामध्ये सापडलं नाही.
मग 4, 5, 6, 7 वेळा त्याच्यावरती प्रयोग केले ते, तरीसुद्धा ते काही नाही. नंतर ती गाय झाली, मेली ती गाय. मेल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम केल्यानंतर विष कुठं गेलं बघितलं तर ते विष सगळं इथे डोक्यात साठवलं. कारण शिवाचं स्थान इथं आहे गायीच्या, तिच्या डोक्यामध्ये आहे. खिल्लार गाय जी आहे ना ती विष साठवते, म्हणून ती जी आहे ती पवित्र गाय आहे. इतरांना फक्त क्षीर म्हणजे दूध देते. ऐशिया परी सर्व देव 33 कोटी वासव, गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले. गंगा जी आहे ती गोमूत्रामध्ये आहे, त्यामुळे गोमूत्र हे पवित्र आहे. गंगा नदी पवित्र आहे की नाही, तिचं तीर्थ पवित्र असतं. म्हणून गोमूत्र जे आहे गाईचं हे पवित्र असतं. का तर तिच्या मूत्रामध्ये गंगा नदी आहे. वास सर्व करीते झाले. आणि यमुना जी आहे ती तिच्या विष्ठेमध्ये असते. तैपासून धेनू अंगी वास असे हो नवांगी, पुढे वर्तली या प्रसंगी अवधान दिजे. हेरीकडे पैलव्य मुनी अवानिता न देखे कोणी, पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धेनू ते. पुढं बघितलं त्यानंतर ध्यान लावून त्याला काय कळलं, गायी दिसली. त्या गायीच्या मध्ये सगळी लपलेली आहे. अवघे निर्गुण धेनू ते तव धेनू अंगी सर्व दैवते, अवलोकिता पावला विस्मया ते, म्हणे आता कौते करावे. आता काय करायचं मग विवेक आठवून अंतरी. विवेक म्हणजे सारासार तिने विचार केला. तया धेनू ते नमस्कारी, विवेकाय सहाकारी, आणि नसे क्रोधाते. आता बस झाला क्रोध आलिया शरीरी, अनर्थाते उभा करी, तेथे विवेक तो आवरी, निवारी जो अनर्थाते. त्यामुळे अनर्थ जो आहे तो काय टाळण्यासाठी त्यानं गायीचं दर्शन घेतलं. हे गायीचं दर्शन घेण्यामुळे काय होतं की क्रोधसुद्धा माणसाचा शमतो. क्रोधामुळे काय होतं, माणसाचं ब्लड प्रेशर वाढतं, ठीक आहे ना. हार्टचे रोग येतात त्याच्यामुळे, हार्ट अटॅक वगैरे. तर ते गायीचा स्पर्श केला तर त्याचा बी पी नॉर्मल होतो. देशी गाई जी आहे त्याचा जर स्पर्श केला तर बी पी नॉर्मल होतो. त्यामुळे काय करतात, गायीच्या सहवासामध्ये ज्याने हार्टचे पेशंट असतात, कुष्ठरोगी असतात किंवा कुठल्याही रोग, जे रोगी असतील त्या रोग्यांना त्या गायीच्या संपर्कात जर ठेवलं गोठ्यामध्ये तर त्यांचे त्वचा रोग किंवा असे जे रोग आहेत, असाध्य रोग, तेही बरे होतात. गायीच्या अंगामध्ये 28 प्रकारची रसायनं आहेत की जी सगळ्या रोगांवरती चालतात. म्हणून गाय जी आहे हे कामधेनू म्हटलेलं आहे त्याला. कळलं का? तिच्या विष्ठेमध्ये आणि गोमूत्रामध्ये आणि दुधामध्ये प्रत्यक्ष सुवर्ण असतं त्याच्या. तिथं स्तनावरती जर बघितलं गायीच्या तर कुबेर आहे. तिथं कुबेराचं स्थान तिथं आहे. कुबेर कशाचा मालक आहे, धनाचा मालक आहे, ठीक आहे नाही. धन म्हणजे सुवर्ण, ठीक आहे. गाईचं जर 100 लिटर दूध घेतलं तर 100 लिटर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ग्रॅम सोनं मिळतं दुधामध्ये. म्हणून गाई जी आहे ती सुवर्ण देते. ते सुवर्णापेक्षाही किंमत त्याला होती. प्रत्येकापूर्वी गरिबाच्या घरी पण गाया असायच्या. ज्यांच्या घरी शेती नाही त्यांच्याही घरी गाया असायच्या. कारण पूर्वी गायरान असायची. प्रत्येक गावामध्ये गायरान असायची. गावासाठी 100 एकर असेल काय 50 एकर असेल त्याच्यामध्ये कोणत्याही गाया सोडायच्या, ते चरून यायच्या. गाईला विशेष काळजी घ्यायला लागत नाही. देशी गायीची त्याची काळजी घ्यायला लागत नाही. ते स्वतः चरून येतात. आणि त्याच्यामध्ये सूर्यचंद्र नाडी असते, सूर्यकेतू नाडी गायीची. देशी गायीची असते त्याच्या मस्तकापासून ते शेपटापर्यंत सूर्यकेतू नाडी असते. त्यामुळं त्याला सूर्यप्रकाश जो आहे तो ती ग्रहण करत असते. आणि म्हणून तिला सूर्याच्या प्रकाशामध्ये राहावी ती. आता सूर्यप्रकाश हा दिवसा झाला, रात्रीचं काय मग, आहे की नाही. सूर्यप्रकाशात असल्यानंतर ती काय करते, ती केमिकल्स तिच्या केमिकल रिॲक्शन होते आतमध्ये आणि औषधी गुण असणारे दूध, गोमूत्र आणि हे दिलं जातं. गोमूत्र हे सर्व व्याधींवरती चालणारे अमृत आहे ते. तर रात्रीच्या वेळेला ते आकाशातले ग्रहतारे जे असतात ते काय करत असतात, सूर्यापासून काय करतात, ऊर्जा घेत असतात. दिवसा ऊर्जा गायी काय करतात, सूर्यापासून घेतात.
रात्रीच्या वेळ कुठून घेणार मग? रात्रीच्या वेळ हे ग्रह तारे जे असतात त्यांच्यापासून त्यांना ऊर्जा मिळते. म्हणून तिला सूर्य केतू नाडी आहे. त्यामुळे त्या गाईला कुठले रोग होत नाहीत. गाईपासून सगळे रोगमुक्त होतात. असं आहे. आजच मला ही ज्ञानप्राप्ती झाली एका. पुरवून ऋषीची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवना. ऐशी ही कथा श्रोते जना परिसविली जाणा शास्त्राधारे. मग ऋषीची कामना जी आहे ती काय केले, पूर्ण केली आणि त्याला वैकुंठ भुवनाला ती घेऊन गेले. म्हणून या मलमासी दान द्यावे धेनुसी. स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान. स्त्री असो किंवा पुरुष असो सगळ्यांना लाभ समान होतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हेही दान करावे पवित्र. पाहुणे ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान दीजे. सत्पात्री ब्राह्मण बघावं आणि त्याला काय करावं, दान द्यावं. तया योगे पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय. म्हणून सुलभ उपाय धेनू सेवा निवेदिली. गायीची जर सेवा केली तर सगळ्या पापांचा नाश होतो आणि देह काय होतो, पुण्यवान होतो. अनेन विधिना धेनुं यो विप्राय प्रयश्यति. सर्व कामना समृद्धात्मा विष्णु लोके महीयते. सर्वेषामपि पापानां ज्ञातानां विजानतां. प्रायश्चित्तमिदं प्रोक्तं ऋषिभिस्तत्त्वदर्शिभिः. ऐसिया परिश्रोतियाते कथा निवेदिली संताते. न्यूनते पूर्ण जे ते क्षमा माते. कृपावंत पैकी जे माझे सरते हे बोलणे. जैसे खऱ्या माझी खोटे नाणे. मेळविती जेवी कुजणे देवी बोलणे पै माझे. माझं बोलणं कोणी खोटं समजू नका असं त्यांनी सांगितले. नाही ते काय करतील, खऱ्याला खोट्यामध्ये गुंडाळून खोट्याचा बोलबाला होतो. तसं हे करू नका. माझं बोलणं जे आहे ते सत्य आहे असं त्यांनी सांगितले. का त्याला शास्त्राधार आहे, पुराणाचा आधार आहे. व्यासोक्त वाणी खरे नाणे. व्यासाच्या मुखातून जी निघाले ते खरं आहे म्हणून सांगितलं नाही. तोचे श्लोकार्थ अनुभवावे. सरता केला प्राकृते जाण. नवे बोलणे पदरचे. हे फक्त मी काय केलेलं आहे, प्राकृतमध्ये फक्त त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. व्यासाच्या मुखातला जो शब्द आहे तोच आहे हा तर श्लोक. मी नवे कविता कुशळ नाही संस्कृत वाणी निर्मळ. सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे. नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही. म्हणून काळक्रमणे स्तव पाही उदेला देही उद्धारो. परी बुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझी या रघुनाथ. वदता वदविता तोची येत बुद्धिदाता निर्धारे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सूत विरचित तृतीयोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.